नमस्कार मित्रांनो. रात्री बाळ झोपलेलं असतं आणि अचानक नाक बंद होऊन धाप लागल्यासारखं रडायला लागतं. आई घाबरते, बाबा देखील घाबरतात आणि पहिला प्रश्न मनात येतो की आता नेमकं काय करायचं. लहान बाळाला सर्दी खोकला झाला की घरात सगळ्यांचीच धापड सुरू होते. पण लक्षात ठेवा, प्रत्येक सर्दीला लगेच अँटीबायोटिक औषध लागत नाही. योग्य काळजी घेतली तर बहुतेक वेळा 5 ते 7 दिवसामध्ये बाळ आपोआप सुधारतं. सगळ्यात आधी नाक मोकळं ठेवणं खूप महत्वाचं आहे. 6 महिन्यांखाली बाळ असेल तर सलाईन ड्रॉप्स दिवसातून 3 ते 4 वेळा नाकामध्ये टाका. त्यानंतर हलक्या हाताने नेझल ॲस्पायरेटरने कफ बाहेर काढा. नाक मोकळं झालं की बाळाला दूध पिणं आणि झोपणं दोन्ही गोष्टी सोप्या होतात. दुसरा उपाय आहे वाफ देणे, पण थेट बाळाच्या चेहऱ्यावर वाफ देऊ नका. बाथरूममध्ये गरम पाण्याची वाफ तयार करा आणि त्या वातावरणात 5 ते 10 मिनिटं बाळाला मांडीवर घेऊन बसा. यामुळे कफ सैल होतो आणि छातीतला घट्टपणा देखील कमी होतो. तिसरा उपाय आहे स्तनपान. आईचं दूध हे सर्वोत्तम औषध आहे. सर्दी असताना बाळ वारंवार दूध मागेल ते त्याला द्या. आईच्या दुधातून अँटीबॉडीज मिळतात आणि बाळाची रोगप्रतिकार शक्ती देखील वाढते. चौथा उपाय म्हणजे बाळाचं डोकं थोडं उंच ठेवा. पूर्ण उशी देऊ नका, पण गादीखाली टॉवेल ठेवून थोडी उंची द्या. त्यामुळे नाक बंद होणं कमी होतं. पाचवा उपाय आहे खोली स्वच्छ आणि हवेशीर ठेवा. धूळ, अगरबत्ती, सुगंधी स्प्रे टाळा. हे सगळं खोकला वाढवू शकतं. एक महत्वाची गोष्ट, 1 वर्षाखालील बाळाला मध देऊ नका आणि डॉक्टरांचा सल्ला न घेता खोकल्याचं सिरप देखील देऊ नका. मोठ्यांसाठीची औषधं बाळाला देणं धोकादायक ठरू शकतं. आता प्रश्न असा येतो की डॉक्टरांकडे धाव कधी घ्यायची. जर बाळाला 100 डिग्री फॅरेनहाइटपेक्षा जास्त ताप असेल, श्वास घेताना छाती जास्त ओढली जात असेल, दूध पिणं कमी जात असेल, सतत उलटी होत असेल किंवा बाळ सुस्त दिसत असेल तर लगेच डॉक्टरांना दाखवा. विशेषतः 3 महिन्याखालील बाळ असेल तर अजिबात उशीर करू नका. सर्दी खोकला सामान्य आहे, पण योग्य काळजी आणि निरीक्षण खूप महत्वाचं आहे. घाबरू नका, शांत राहा आणि बाळाचं बारकाईने निरीक्षण करा. आई बाबाची योग्य काळजीच हे बाळासाठी सर्वात मोठं औषध असतं. हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.